घेतलाय। युक्रेनमधील 2 बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे युद्धाचे ढग आणखी गडद होत चाललेत। जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झालं तर त्याचे परिणाम आणि दुष्परिणामांचा सामना संपूर्ण जगाला करावा लागू शकतो। जागतिक व्यापार आणि राजकारण याच्यावरती त्याचे थेट परिणाम देखील दिसू शकतात। हे सगळं का घडतंय? हे घडवण्यामागे काही राष्ट्रांची छुपी राजनीती आहे का? पुतिन यांची आक्रमक भूमिका किती योग्य आहे? अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर सतीश ढगेसर। ढगेसर, ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? नक्कीच शुभम, जर मागच्या काही महिन्यांचा आपण विचार केला तर रशियाच्या अनुषंगानं वेगवेगळी कारणं आहेत ज्यामुळे रशिया अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेतोय। पण खरं पाहिलं तर हा जो आहे रशिया आणि युक्रेन संघर्ष नाही। एका बाजूला रशिया आहे तर दुसऱ्या बाजूला युक्रेनला पाठिंबा देणारा महत्वाचा असा अमेरिका आणि वेगवेगळ्या प्रकारची युरोपियन नाटो राष्ट्र ही दुसऱ्या बाजूला आहे। म्हणजे युक्रेनच्या माध्यमातून कुठेतरी रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं जे छुप युद्ध आहे, ज्याला एक प्रकारे आपण म्हणू शकतो कोल्ड वॉर 2.0, हे कुठेतरी सुरू झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। आता जर आपण पाहिलं तर युक्रेन हा 1991च्या अगोदर पूर्वीचा जो USSR होता त्या सोव्हिएट रशियाचा एक भाग होता आणि वेळोवेळी व्लादिमीर पुतिन यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की जे USSR मध्ये 1990च्या दशकापर्यंत जे वेगवेगळे घटक राष्ट्र होते त्या घटक राष्ट्रांना पुन्हा समाविष्ट करण्याचा आमचा येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो प्लॅन असणार आहे। एक गोष्ट। दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, या सगळ्या घडामोडींशी संबंधित महत्वाचं असं अर्थकारण आहे। म्हणजे रशियामधून युरोपमधल्या जर्मनीमध्ये जाणारी जी नॉर्ड स्ट्रीम 2 ही गॅस पाईपलाईन जी आहे तर ती गॅस पाईपलाईन आता बाल्टिक सी मधून, ब्लॅक सी मधून त्या ठिकाणी जाते। म्हणजेच एक प्रकारे युक्रेनला बायपास करून युक्रेनला आतापर्यंत जी ट्रान्झिट फीस रशियाकडून मिळत होती ती आता रशियाला त्या ठिकाणी द्यायची नाही। त्याच्याशी संबंधित अर्थकारण आहे। आणि हा संघर्ष युक्रेन आणि रशियामधला जर असाच पेटत राहिला तर जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर ऑइल प्राइसेस म्हणजे थोडक्यात पेट्रोलियम प्रोडक्टच्या किमती या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत आणि त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा हा मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसेसचे रिझर्व्ह असणारा रशियाना सुद्धा होणार आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून तो होताना दिसतोय। म्हणजेच सांस्कृतिक दृष्ट्या जर आपण पाहिलं, सामरिक दृष्ट्या पाहिलं आणि सर्वात महत्वाचं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी जर पाहिली तर रशिया युक्रेन विरुद्ध का आक्रमक भूमिका घेतोय याचं कारण आपल्याला सापडेल। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमेरिका मागच्या वर्षी ज्या प्रकारे तडकाफडकी त्यानं अफगाणिस्तानमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जागतिक स्तरावर कुठेतरी जे आहे अमेरिकेची पत घसरली। खरोखरच अमेरिका सुपर पॉवर आज सुद्धा आहे का याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी अमेरिका सुद्धा नाटो सदस्य राष्ट्रांच्या मदतीनं एक प्रकारे आक्रमक भूमिका या युक्रेन संघर्षामध्ये घेताना आपल्याला दिसतोय। ढगेसर, याच अनुषंगाने पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतो की रशियामध्ये बंडखोरी वाढल्याचं चित्र आपण पाहतोय। ही बंडखोरी युक्रेनसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे का? नक्कीच। म्हणजे 2014 मध्ये रशियाने जे आहे युक्रेनचाच पार्ट असणाऱ्या क्रिमियावर एक प्रकारे कब्जा केला होता आणि तेव्हापासूनच युक्रेनच्या पूर्वेकडे असणाऱ्या या दोनबास प्रांत जो आहे ज्यामधले आता हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत जे आहेत त्यांना एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारा डिक्रीद्वारा जो आहे डिक्लेअर केलेला आहे। यामध्ये जर आपण खरोखरच या दोनबास प्रांताची रचना जर आपण पाहिली तर साधारणतः 20 लाख पॉप्युलेशन असणारा असा हा प्रांत आहे आणि या 20 लाख पॉप्युलेशन मध्ये 8 लाखापेक्षा सुद्धा जास्त जनता ही रशियन भाषिक आहे। म्हणजेच कुठेतरी जे आहे त्यांची नजीकता, त्यांची जवळीक ही रशियाशी सांस्कृतिक दृष्ट्या आणि त्यामुळेच युक्रेन पासून वेगळं होण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे फुटीरतावादी गट या डोनबास प्रांतामध्ये त्यांना मागच्या कित्येक वर्षांपासून रशिया जो आहे तो सपोर्ट देत आलेला आहे आणि आता अधिकृतरित्या त्यानं घोषणा केली की आता युक्रेनचा हा डोनबास प्रांत त्या ठिकाणी राहणार नाही। यामध्ये हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रांत आहेत त्यांना आम्ही एक सेपरेट राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी दर्जा देतोय आणि हीच एक प्रकारची ठिणगी ठरू शकते भविष्यामध्ये नाटो राष्ट्र अमेरिका एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रशिया यांच्यामध्ये संघर्ष होण्याची। ढगेसर, जर रशियाने आता युक्रेनवरती हल्ला केला तर भारतावरती त्याचे थेट परिणाम काय जाणवतील? नक्कीच भारतावर जे आहे त्याचे विपरीत परिणाम होतील। पहिला सर्वात महत्वाचा विपरीत परिणाम म्हणजे जर आपण
कूटनीतीच्या दृष्टिकोनातून आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या संघर्षामध्ये एका बाजूला अमेरिका आणि नाटो राष्ट्र आहेत, तर दुसऱ्या बाजूला रशिया आहे. रशिया आपला मागच्या कित्येक दशकांपासून टाइम टेस्टेड फ्रेंड आहे, तर दुसऱ्या बाजूला मागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसोबत आपले स्ट्रॅटेजिक आणि डिफेन्स रिलेटेड रिलेशनशिप हे वाढताना त्या ठिकाणी दिसत आहेत. हा संघर्ष झाला तर नेमकं भारतानं कोणाची बाजू घ्यावी हा प्रश्न भारतासमोर जो आहे निर्माण होणार आहे. आणि याचेच परिणाम म्हणजे कुठलीही एक बाजू जर आपण घेतली तर रशिया, जर अमेरिकेची बाजू घेतली तर रशिया जो इतक्या दशकांपासून आपल्या जवळ होता तो दूर जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या माध्यमातून भारताकडे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स इक्विपमेंट, ज्यामध्ये सुखोई 30 सारखी विमानं असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे डिफेन्स इक्विपमेंट आहेत त्याचे स्पेअर पार्ट्स आपल्याला रशियाकडून मिळणार नाहीत. दुसऱ्या बाजूला जर आपण रशियाची बाजू घेतली तर अमेरिका जो आहे, नुकतीच आपण रशियाकडून S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम जी घेतलेली आहे त्याच्या अनुषंगानं अमेरिका आपल्यावर जो आहे काटसा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावू शकतो. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा या संघर्षाच्या अनुषंगानं पेट्रोलियम प्राइसेस हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेले आहेत. त्याचा सुद्धा विपरीत परिणाम या पेट्रोलियम प्रॉडक्ट्सच्या किमती वाढल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. तिसरी महत्वाची बाब म्हणजे चायना हा फॅक्टर जो आहे तो महत्वाचा रोल प्ले करू शकतो. म्हणजेच रशियाची जी आहे जवळीक चायनाशी या संघर्षाच्या अनुषंगाने वाढू शकते. म्हणजेच आतापर्यंत रशिया जो आपलं मित्र राष्ट्र होतं ते कुठेतरी जे आहे चायनाच्या कवेमध्ये जाऊ शकतो. आणि एकूणच हा संघर्ष पेटला तर अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांचं आतापर्यंत इंडो पॅसिफिक रिजनवर, म्हणजेच चायना ज्या ठिकाणी कुरघोडी करतोय तो साऊथ चायना सी मध्ये, ईस्ट चायना सी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिका जे आहे आपलं लक्ष ठेवून होता. पण असा जर संघर्ष पेटला तर अमेरिकेचं लक्ष हे कुठेतरी इंडो पॅसिफिक रिजन वरून कमी होऊन पुन्हा कुठेतरी ट्रान्स अटलांटिक रिजन, म्हणजे थोडक्यात या युक्रेन आणि रशिया संघर्षाशी रिलेटेड अमेरिकेचं लक्ष वाढणार आहे. याचा सगळ्यांचा विपरीत परिणाम हा भारतावर चायना फॅक्टरच्या अंगेला सुद्धा होणार आहे. आणि सर्वात शेवटचा महत्वाचा मुद्दा, आज सुद्धा जे आहे युक्रेनमध्ये भारतीय मूळाचे असे किंवा भारतीय असणारे 20,000 पेक्षा सुद्धा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे लोक, त्यातल्या त्यात विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. लवकरात लवकर त्यांची सुटका करणं, लवकरात लवकर त्यांना सुखरूपपणे भारतामध्ये आणणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा या संघर्षाच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. ठीक आहे सतीश सर, परिस्थिती बिकट झाली हे आपण पाहतोय, हा मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. मात्र रशियानं जनतेला संबोधित करताना युक्रेनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिलाय, हे एक मुख्य कारण यांच्या दोघांमधील संघर्षाचं असू शकतं का? नाही, जसं मी सांगितलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर मुळातच जे आहे 1991 मध्ये USSR चे जे तुकडे झालेले आहेत त्यातला एक महत्वाचा तुकडा जो होता तो युक्रेन होता. आणि युक्रेनमध्ये 2014च्या आधीपर्यंत रशियाच्या धार्जिनं अशा प्रकारचं सरकार होतं. 2014 मध्ये झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर कुठेतरी जे आहे रशियाच्या परराष्ट्र नीतीला छेद देणारी अशी भूमिका झेलेन्स्की यांनी घेतली होती. युक्रेन जो आहे कुठेतरी नाटोचा सदस्य राष्ट्र बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होता. आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. नाटोचं जे एक्सपान्शन आहे, ईस्टवर्ड एक्सपान्शन आहे, ते जे आहे रशियाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचू शकतं. अशा प्रकारची भीती रशियाला वाटत होती. आणि म्हणूनच युक्रेन विरुद्ध अशा प्रकारची आक्रमक भूमिका मागच्या काही महिन्यांमध्ये घेताना आपल्याला रशिया दिसतोय. ढगे सर, माझ्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट आली की जो बायडन यांनी देखील एका आदेशावरती आता स्वाक्षरी केली होती. यामध्ये युक्रेनच्या DPR आणि LPR क्षेत्रामध्ये अमेरिकन नागरिकांच्या गुंतवणूक आणि व्यापारावरती आता बंदी घालण्यात आली. हे सत्य आहे का? नक्कीच, म्हणजे हे अपेक्षेप्रमाणे हे होणारच होतं की या संघर्षानंतर जर रशियानं काही कारवाई केली, जी ऑलरेडी त्यांनी जे आहे डोनेस्क आणि लुहान्स्क हे दोन जे प्रांत आहेत डोनबास मधले, त्यांना जो आहे एक इंडिपेंडंट नेशन म्हणून, स्वतंत्र राष्ट्र म्हणून जो आहे रशियानं त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तर याच्या विरुद्ध जे आहे अमेरिकेद्वारे रशियावर जे आहेत आर्थिक निर्बंध लावलेले आहेत. मग कशा प्रकारचे आर्थिक निर्बंध लावले की हे जे युक्रेन मधले पूर्वीकडे असणारे हे दोन जे प्रांत आहेत, म्हणजे ज्याला आपण डोनेस्क आणि लुहान्स्क हे जे दोन प्रांत आहेत ज्याला रशियाने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे, त्यामध्ये आता अमेरिकन कंपन्या नवीन कुठलीही गुंतवणूक करणार नाही. त्याचबरोबर या प्रांताशी संबंधित अमेरिका कुठलाही आंतरराष्ट्रीय व्यापार करणार नाही. म्हणजेच एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित, गुंतवणुकीशी संबंधित आर्थिक निर्बंध हे या प्रांताशी संबंधित अमेरिकेने टाकलेले आहेत. म्हणजेच याचा फटका रशियन समर्थक त्या ठिकाणचे जे ग्रुप्स आहेत त्यांना जो आहे याचा फटका आर्थिक निर्बंधाच्या माध्यमातून लागणार आहे. ढगे सर, नाटोनं देखील आपण पाहतोय रशियाच्या निर्णयावरती टीका केली. या संदर्भात काय माहिती आहे तुमची?
नाटोनं सुद्धा जे आहे रशियाच्या निर्णयावर टीका करणं हे अपेक्षितच त्या ठिकाणी होतं, कारण मागच्या काही महिन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर नाटोनं जी स्पष्ट भूमिका घेतली होती की रशिया जी मागणी करतोय युक्रेननं नाटोचा सदस्य राष्ट्र होऊ नये. नाटोचं म्हणणं असं आहे की आम्ही कुठल्याही राष्ट्राला जे आहे नाटोचा सदस्य राष्ट्र बनण्यापासून त्या ठिकाणी परावृत्त करू शकत नाही. आमच्या ज्या 3 कंडिशन्स आहेत की ते राष्ट्र जे आहे डेमोक्रेटिक नेशन असावं, लोकशाही राष्ट्र असावं, त्या राष्ट्रानं जे आहे नाटोचा जर मिलिटरी अलायन्स म्हणून सदस्य त्या ठिकाणी झालं तर त्यानं जे आहे डिफेन्स एक्सपेंडिचरसाठी त्याने कॉन्ट्रीब्यूट करावं. आणि तिसरी महत्वाची भूमिका, नाटोचे जे 30 सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी एकमतानं या नवीन राष्ट्राला नाटोमध्ये समाविष्ट करून घेण्यापासून जे आहे एकमतानं तशा प्रकारचं मतदान करावं. जर युक्रेनच्या बाबतीत या तिन्ही घटना घडत असतील तर आम्ही युक्रेनला जे आहे नाटोमध्ये समाविष्ट करून घेऊ अशा प्रकारची भूमिका घेतली होती. याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर रशियानं सांगितलं नाटो जर युक्रेनला सुद्धा एक प्रकारे आपल्या कवेत घेत असेल तर हा सरळ सरळ रशियाच्या सुरक्षेला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची ही स्टेप असेल. म्हणून आम्ही युक्रेन जे आतापर्यंत बफर स्टेट मानलं जात होतं, एका बाजूला युरोपियन राष्ट्र नाटो आणि दुसऱ्या बाजूला रशिया यांच्यामधलं बफर स्टेट मानलं जात होतं, पण हे बफर स्टेट युक्रेन हे सुद्धा जर नाटोच्या कवेत गेलं तर रशियाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल आणि मग याच्या विरुद्ध जे आहे आम्ही लष्करी कारवाई करू अशा प्रकारची भूमिका रशियाने घेतली होती. म्हणून रशियाच्या या भूमिकेचा विरोध म्हणून नाटो जो आहे या जे रशियानं स्टेप घेतलेला आहे ज्या डोनबास प्रांतामधल्या 2 वेगवेगळ्या भागांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून दर्जा देण्याचा, त्याचा जो आहे विरोध नाटोनं केलेला आहे. आज जी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग झाली त्यामध्ये सुद्धा युरोपियन राष्ट्रांनी, मग ते जर्मनी असो फ्रान्स असो, यांनी जे आहे रशियाच्या या ऍक्शन विरुद्ध जे आहे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आर्थिक निर्बंध लावण्याची सुद्धा भाषा बोललेली आहे. सतीश सर, याच अनुषंगाने पुढचा जाता जाता महत्त्वाचा प्रश्न आहे की या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आपल्या शेअर बाजारावरती देखील आता जाणवू लागलेत. आज शेअर मार्केट कोसळल्याचं आपण पाहतोय, तर गुंतवणूकदारांना तुम्ही काय सल्ला द्याल? शेअर बाजार जे आहे ते व्होलटाईल राहणारच आहे, कारण मागच्या काही आठवड्यांपासून ज्या प्रकारची स्फोटक परिस्थिती युक्रेन आणि रशियाशी संबंधित आहे आणि जर खरोखरच या स्फोटक परिस्थितीचं रूपांतर युद्धामध्ये झालं तर जसं मी म्हटलं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऑलरेडी ऑइल प्राइसेस, पेट्रोलियम प्राइसेस वाढतायत, ते सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतील. युक्रेनमधून जे आहे मोठ्या प्रमाणावर धान्याची निर्यात होत असते, त्यामुळे एकूणच जे आहे धान्य त्याचबरोबर इडिबल ऑइल आपण ज्याला म्हणतो सनफ्लावर ऑइल, त्याच्या किमती सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढणार आहेत आणि याचा विपरीत परिणाम शेअर बाजारामधल्या कमोडिटी मार्केटमध्ये त्याचबरोबर शेअर बाजारामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या इक्विटीज मध्ये सुद्धा होण्याची शक्यता त्या ठिकाणी. त्यामुळे जर तुम्ही सल्ला आपल्या गुंतवणूकदारांना काय द्यावा असं जर विचारत असाल तर जे स्पेक्युलेशन करतात, म्हणजे यामध्ये सुद्धा जे आहे ज्यांना नफा कमवायचा आहे तर त्या ठिकाणी ही रिस्क घेऊन जर तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये त्या ठिकाणी खेळत असाल तर त्यांनी ती रिस्क घ्यावी. पण जे खरोखरच गुंतवणूकदार आहेत, लॉंग टर्म मध्ये जे इन्व्हेस्ट त्या ठिकाणी करू इच्छितात, माझ्या मते जे आहे या व्होलटाईल सिच्युएशन मध्ये वेट अँड वॉच भूमिका घेणं हे जास्त महत्वाचं ठरेल. आणि जे शेअर्स खरोखरच ज्या अशा कंपन्या ज्यांचे फाउंडेशन्स स्ट्रॉंग आहेत, फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत आणि ते जर जे आहे 52 वीकच्या लोअर झोन मध्ये सध्या जर ट्रेड करत असतील तर ते घ्यायला काही हरकत नसावी. ठीक आहे सतीश सर, अतिशय महत्त्वाचं विश्लेषण या युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात तुम्ही केलेलं आहे. तुर्तास धन्यवाद.